नमस्कार मित्रांनो, माझे नाव राम आहे आणि आज मी तुम्हाला एक भयानक आणि अविश्वसनीय अशी घटना सांगणार आहे. मित्रांनो, ही घटना माझ्या काकांसोबत घडली होती आणि या घटनेनंतर त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणी सुद्धा जिवंत राहिले नाही. मित्रांनो, खरं तर ही घटना मी लहान असतानाच घडली होती, पण आजही जणू काही ती घटना, तो काळ मला माझ्या डोळ्यांसमोर जसेच्या तसे दिसत आहे. जणू काही ती घटना आत्ताच घडली आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही ही घटना ऐकाल ना, तेव्हा तुमच्या सुद्धा अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही. संपतराव आणि गणपतराव हे दोघे सख्खे भाऊ होते. एकाच घरात आणि एक सोबतच वाढलेले. गणपतराव यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि त्यांना बस कंडक्टरची नोकरी लागल्यामुळे ते सोलापूरमध्ये जाऊन स्थायिक झाले. पण दुसरीकडे संपतराव यांचे शिक्षण फारच कमी झाल्यामुळे त्यांनी गावातच राहून आपली वडिलोपार्जित शेती सांभाळण्याचे काम केले. गणपतराव म्हणजे माझे आजोबा होते. आमच्याकडे भरपूर शेती असल्यामुळे पीक चांगले येत असायचे. गावातील लोकांना त्यामुळे रोजगारही मिळत असायचा. पण संपत आजोबांना शेतीसोबतच राजकारणातही चांगलीच आवड होती. खरं तर आजोबांचा स्वभाव खूपच प्रेमळ आणि साधा होता. ते नेहमीच गावातील लोकांच्या मदतीला धावून जायचे. शेतीतून निघणाऱ्या पिकातील काही वाटा ते गरीब लोकांमध्ये वाटायचे. यामुळे गावात आणि गावाच्या बाहेर आजोबांचा लोक खूपच मानसन्मान करत असायचे. संपत आजोबांना 2 मुले होती, एक मुलगी आणि एक मुलगा. मोठा मुलगा मिलिंद, जो हुबेहूब आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवणारा होता. मिलिंद काका सुद्धा खूपच इमानदार आणि साधे माणूस होते. ते सुद्धा लोकांची खूपच मदत करत असायचे. त्यामुळे गावात जो सन्मान संपत आजोबांना होता, तो सन्मान मिलिंद काकांना सुद्धा मिळायचा. पण याच्या उलट कालिंदी होती. ती संपत आजोबांची लहान मुलगी आणि मिलिंदची लहान बहीण होती. ती गावातील प्रत्येक माणसासोबतच भांडत असायची. छोट्या छोट्या गोष्टीवरून लोकांना शिव्या देणे, नको ते बोलणे, हे तर तिचे रोजचेच काम होते. गावातील लोक कालिंदीला इज्जत किंवा मान सन्मान देत नसायचे. जो मान सन्मान आजोबा आणि काका आणि बाकीच्या घरच्या लोकांना द्यायचे. आणि या गोष्टीचा कालिंदीला प्रचंड राग यायचा. कालिंदी आत्या दिसायला घरातील लोकांपेक्षाही खूप वेगळी होती. काळी सावळी, कमी उंची, कुरळे केस, अंगाने जाडी. इतकेच नाही तर तिला घरातील कामे सुद्धा जमत नसायचे. त्यामुळे तिचे लग्न सुद्धा जमत नसायचे. आणि अशातच ती घटना घडली, ज्यामुळे आज मी तुम्हाला ही कथा सांगत आहे. कालिंदी गावातील एका गॅरेजवाल्या मुलासोबत पळून गेली आणि तिने त्याच्यासोबतच लग्न केले. आई वडिलांची इज्जत तिने पूर्णपणे धुळीला मिळवून टाकली होती. आजोबा आणि काकांनी कालिंदीला खूप शोधले, पण ती कुठे सापडली नाही. आणि हळूहळू असेच काही दिवस निघून गेले. आणि आता आजोबा आणि काकांनी कालिंदीला शोधणे बंद केले होते. गावातील लोक कालिंदीबद्दल नको नको ते बोलत होते. गावामध्ये दबक्या आवाजात चर्चा होती की त्या गॅरेजवाल्या मुलाच्या आईने कालिंदीवरती काळी जादू करून तिने आपल्या मुलासोबत कालिंदीला पळून लावले होते. पण खरं काय ते कुणालाच माहित नव्हते. कदाचित कालिंदीच्या नावावरती असलेल्या संपत्तीसाठी तिने असे केले असावे. पण खरं काय हे कुणालाच माहिती नव्हते. आता या गोष्टीला 1 वर्ष उलटून गेले होते आणि एके दिवशी
कालिंदी पुन्हा गावात फिरताना दिसू लागली होती. या गोष्टीची माहिती संपत आजोबा आणि बाकीच्या परिवारापर्यंत सुद्धा पोहोचली होती. पण घरातील लोकांसाठी कालिंदी तर केव्हाचीच मेली होती. तिच्यासोबत कोणी कसले संबंध ठेवत नव्हते. पण याच्या उलट कालिंदी मात्र सतत वाड्यावरती येत होती. काही ना काही कारणाने ती वाड्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होती. पण संपत आजोबा आणि मिलिंद काका तिला वाड्यात शिरूच देत नव्हते. कालिंदी काही ना काही खोड्या करून घरातल्या लोकांसोबत भांडण करू लागली होती. पण घरातील लोक तिला काहीच उत्तर देत नसायचे. आणि या गोष्टीचा कालिंदीला आणखीनच राग येत असायचा. कालिंदी जेव्हा पूर्वी या परिवाराचा भाग होती, तेव्हा संपत आजोबा तिच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करायच्या. तिला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी तिला मिळून देत होत्या. त्यामुळे कालिंदी पूर्ण ऐशो आरामात जगत होती. पण जेव्हापासून तिने गॅरेजवाल्या मुलासोबत पळून लग्न केले होते, तेव्हापासून तिला 2 वेळ खाण्यासाठीही मिळत नव्हते. कालिंदीच्या लग्नानंतर तिच्या सासूनेही त्यांचे घर सोडून कुठेतरी निघून गेली होती. खरं तर कालिंदीची सासू ही एक तांत्रिक होती. तिला काळी जादू करण्यात महारत हासिल होती. पण ती घर सोडून कुठे आणि कशासाठी गेली हे कोणालाच ठाऊक नव्हते. पण कालिंदीच्या नवऱ्याला सतत वाटत होते की त्याची आई म्हणजेच कालिंदीची सासू ही कालिंदीमुळेच घर सोडून गेली आहे. त्यामुळे कालिंदीचा पती कालिंदीला सतत मारहाण करत असायचा. त्यामुळे कालिंदी आता पूर्णपणे फसली होती. ती ना आता घरच्यांची होती आणि ना तिच्या नवऱ्याची. एका बाजूला श्रीमंतीत वाढलेली कालिंदी आता गरिबीच्या डोहात अडकली होती आणि त्यातून तिला बाहेर पडणेही आता अशक्य झाले होते. ना ती नवऱ्याला सोडू शकत होती आणि ना पुन्हा संपत आजोबांच्या घरी जाऊ शकत होती. आणि एके दिवशी ते घडले ज्याचा विचार कालिंदीने कधीच केला नव्हता. त्या दिवशी अमावस्या होती आणि कालिंदीची सासू अचानक पुन्हा घरी आली आणि तिने सोबत एक गाठोडे सुद्धा आणले होते. आणि जेव्हा कालिंदीच्या सासूने ते गाठोडे खोलून कालिंदी आणि तिच्या नवऱ्याला दाखवले, तेव्हा त्यांचे डोळे एकदम चमकून उठले. कारण त्या गाठोड्यात दागिने आणि पैसे होते, ज्यामुळे आता कमीत कमी पुढचा 1 वर्ष त्यांना कसली चिंता करण्याची गरज नव्हती. कालिंदीने तिच्या सासूला एकदाही विचारले नाही की त्यांनी हे सगळे कुठून आणले आहे. कारण तिलाही कुठे ना कुठे माहीतच होते की तिची सासू आणि तिचा नवरा हे कोणाला ना कोणाला लुटतच असायचे. आणि हे आणलेले गाठोडे सुद्धा असेच कोणाला तरी लुटले असावे. पण कालिंदीला तर त्या पैशाची आणि दागिन्यांशी घेणे देणे होते. कालिंदीची सासू दिसायला जितकी साधीभोळी होती, तितकीच ती काळी जादू करण्यात हुशार होती. ती अतृप्त किंवा लोकांवरती आलेले आत्मा काढून नको ती आणि चुकीची कामे त्यांच्याकडून करून घेत होती. हळूहळू गावात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली की कालिंदी सुद्धा तिच्या सासूकडून काळी जादू शिकत आहे. गावातील लोकांनी कालिंदी आणि तिच्या सासूला अमावस्याच्या रात्री स्मशानात आणि जंगलात अघोरी विद्या करताना पाहिले होते. पण त्यांच्याबद्दल काहीही बोलण्या अगोदर गावातील लोक 100 वेळा विचार करत असत. कारण त्यांच्या घरासमोरून गेलेली गायी दूध देणे बंद करत शांत जनावरे एकदम वेडीपिसी होऊन जात.
त्यांच्या दारासमोर गेलेल्या कोंबड्याही मरून जात, लहान मुले आजारी पडत. त्यामुळे गावातील लोक त्यांना घाबरूनच राहत असत आणि चुकून जर कोणी त्यांच्या वाटेला गेलेच तर त्यांचे पूर्ण घरदार बर्बाद होत असत. त्यामुळे पूर्ण गावाने त्यांना वाळीतच टाकले होते. आणि दुसरीकडे कालिंदीच्या नवऱ्याला दारूची खूप सवय लागली होती. तो दिवस रात्र फक्त दारूच्या नशेतच असायचा. आणि एके दिवशी खूप दारू पिल्यामुळे तो या जगाला आणि कालिंदीला कायमचा सोडून गेला. पण त्याच्या जाण्याने कालिंदीला काहीच फरक पडला नाही. उलट ती आणखीनच लोकांना त्रास देऊ लागली होती. ती गावातील लोकांनाच नाही तर आता ती सतत वाड्यावरतीही जाऊ लागली होती आणि वाड्याचा हिस्सा मागत आणि सतत वाड्याचा हिस्सा मागू लागली. मिलिंद काकांशी तर ती खूपच भांडत होती, पण घरातील लोक तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नसायचे. त्यामुळे कालिंदी आणि तिची सासू सतत काही ना काही काळी जादू करून मिलिंद काका आणि त्यांच्या पूर्ण परिवाराला कसे वशीकरण करायचे याच्या शोधात असायचे. एके दिवशी कालिंदीच्या सासूने कालिंदीला त्या वाड्याच्या हिश्श्याबद्दल विचारले. तेव्हा कालिंदीने तिच्या सासूला सांगितले की तिच्या घरातले लोक तिला वाड्यामधून एक तुकडा सुद्धा देणार नाही. आणि तेव्हा तिची सासू एका भयानक आवाजात कालिंदीला म्हणाली, जेव्हा त्या वाड्यात कोणी जिवंतच राहणार नाही तर तुला त्या वाड्यात जाण्यापासून कोण अडवणार कालिंदे? कालिंदीने तेव्हा तिच्या सासूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. पण तिची सासू इतक्या लवकर हार मानणार नव्हती. तिला कोणत्याही परिस्थितीत तो वाडा पाहिजेच होता. आणि इथूनच सुरू झाला तो भयानक खेळ. कालिंदीच्या सासूने हळूहळू तिच्या डोक्यात ही गोष्ट भरवायला सुरुवात केली की त्या वाड्यावर तिचा सुद्धा तेवढाच हक्क आहे जितका मिलिंद काकांचा आहे. आणि तुला सुद्धा त्या वाड्याचा हिस्सा मिळालाच पाहिजे. आणि या गोष्टीचा परिणाम असा झाला की कालिंदी आता रोजच वाड्यावर जाऊ लागली होती आणि सगळ्यांशी भांडू लागली की तुमच्यामुळेच माझा पती मेला आहे. तुम्ही जर मला मदत केली असती तर आज हा दिवसच आला नसता. तुम्ही सगळेजण ह्या वाड्यावरती सापासारखे कुंडली मारून बसले आहेत. या वाड्यावर माझा सुद्धा तितकाच हक्क आहे जितका मिलिंदचा हक्क आहे. या वाड्यावरती अर्धा हक्क मला हवा आहे. पण घरवाल्यांनी पुन्हा कालिंदीच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले आणि आता असेच काही दिवस निघून गेले. आता ही घटना त्या दिवशीची आहे ज्या दिवशी सर्व पितरी अमावस्या आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी आले होते. काळी विद्याचा वापर करणाऱ्या लोकांना ही गोष्ट चांगलीच ठाऊक आहे की या दिवशी एखाद्याला काही सिद्धी दुसऱ्याला द्यायची असेल तर हा दिवस सगळ्यात चांगला दिवस मानला जातो. आणि याच दिवसाची वाट कालिंदी आणि तिची सासू करत होत्या. त्या रात्री कालिंदीच्या सासूने कालिंदीला एक सिद्धी दिली आणि ती म्हणजे पिशाचिनी रागिनी. 3 रात्र ही क्रिया करून कालिंदीच्या सासूने ही सिद्धी तिला मिळवून दिली आणि सांगितले की पिशाचिनी रागिनी ही सिद्धी कोणत्याही मेलेल्या लोकांशी संपर्क करण्यासाठी किंवा त्यांना आपल्या वशमध्ये करून त्यांच्याकडून काहीही कामे करून घेऊ शकतात. एखाद्याला जर मारायचे असेल तर ते सुद्धा शक्य आहे. असे म्हणून तिची सासू त्या दिवसानंतर कुठे गायब झाली हे कोणालाच माहिती नाही. आता कालिंदी त्या घरात एकटीच पडली होती. खरं तर ते घर नव्हते,
ती एक झोपडी होती आणि ती सुद्धा राहण्यासारखी नव्हती. आणि दुसरीकडे वाड्यात कालिंदीचा पूर्ण परिवार एकदम आनंदात मिसळून राहत होता. आणि इथूनच त्या भयानक घटनेची सुरुवात झाली. मित्रांनो, आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत संपत आजोबांच्या त्या वाड्यावर जात असायचो. आणि त्या उन्हाळ्यात सुद्धा मी त्याच वाड्यात होतो. त्या गावातील सुंदर झाडी, बैलांचा आवाज आणि सगळा परिवार एक सोबत असल्यावर आम्ही खूपच मजा करत असायचो. पण तो उन्हाळा माझ्या आयुष्यातील शेवटचा उन्हाळा ठरला होता. त्या उन्हाळ्यात मला एक बातमी समजली. आणि बातमी अशी होती की सुरेखा काकीला दिवस गेले होते. खरं तर सुरेखा काकी आणि मिलिंद काका यांच्या लग्नाला 6 वर्ष झाली होती. पण त्यांना अजूनही मूलबाळ झाले नव्हते. आणि आता इतक्या वर्षांनी त्यांची इच्छा पूर्ण होणार होती. त्यामुळे घरातील सगळे लोक खूपच खुश होते, फक्त एका व्यक्तीला सोडून. आणि ती व्यक्ती म्हणजे कालिंदी आत्या. आता एका मागून एक दिवस गेले आणि काकीच्या पोटातील बाळ आता पटापट मोठे होऊ लागले. आणि काही महिन्यांनी घरातील लोकांना काकीचा वट्टी भरण्याचा कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमात गावातील सगळे लोक आले होते. जेवणाच्या पंक्तीच्या पंक्ती उठल्या. हे पाहून संपत काकांच्या डोळ्यात पाणी आले होते. कारण खूप वर्षांनी घरात इतका आनंदाचा क्षण आला होता. पण हा क्षण आता एका क्षणात नाहीसा होणार होता. त्या रात्री कार्यक्रम संपल्यावरती गावातील सगळे लोक आपापल्या घरी निघून गेले होते. सर्व पसारा आवरता आवरता आम्हाला रात्रीचा 1 वाजला होता. आणि आम्ही सगळे अंगणात बसून गप्पा मारत होतो. घरातील सगळे लोक आनंदी होते. आणि तेवढ्यात बाहेरच्या मुख्य दरवाजावर जोरजोरात थाप पडले. जणू काही कोणीतरी खूप जोरात आणि रागात दरवाजा वाजवत होता. आई, बाबा, दरवाजा खोला. मिलिंद, दरवाजा खोल. त्या रडणाऱ्या आवाजात वेदना होत्या. तो आवाज घरातील लोकांसाठी ओळखीचाच होता. कारण तो आवाज दुसरा तिसरा कोणाचा नसून तो आवाज कालिंदी आत्याचा होता. राधा आजी दरवाजापाशी गेली आणि तिने दरवाजा उघडला तेव्हा समोर खरंच कालिंदी आत्या होती. केस विस्कटलेले, साडी फाटलेली, अंगावर नुसती माती जमा झालेली, चेहरा काळा कुट्ट पडलेला होता, डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर भोळेपणाचा आव. सगळेजण आता विचारात पडले की हिला इथून कसे परत पाठवायचे. आणि इतक्यात कालिंदी आत्या साडीच्या पदराने आपले डोळे पुसत हात जोडून विनंती करू लागली. आई, बाबा, मला माफ करा. मी तुमची माफी मागत आहे. मी जे काही केले त्यासाठी मला क्षमा करा. तिचे वाक्य संपतच नाही तोवर संपत आजोबा एकदम रागात म्हणाले, माफी? आता कसली मागते माफी? तुम्ही तर आमची सगळी इज्जत मातीला मिसळली. त्यावेळी आमचा थोडाही विचार केला नाही. मग आता कसली माफी मागतेस तू? चल, चालती हो इथून. तुझे तोंडही बघायची आमची इच्छा नाही. इतक्या वर्षांनी आमच्या घरात आनंदाचा क्षण आला आहे, त्याला नजर नको लावू. पण कालिंदी आत्या एका ठाम विचाराने आली होती. तिला फक्त आणि फक्त या वाड्यात शिरायचे होते. आणि त्यासाठी ती हे सगळे नाटक करत होती. कालिंदी आत्या रडत रडत आता मिलिंद काकाकडे वळाली आणि त्यांना गयावया करू लागली. मिलिंद, आपण दोघे सोबतच वाढलो, सोबत खेळलो, पण मी तुला कधीच काही मागितले नाही. मी तुझी लहान बहीण आहे रे. आणि आता तर माझा नवराही या जगात नाही, सासूचाही पत्ता नाही, मला राहायला घर सुद्धा नाही. अशा परिस्थितीत मी कुठे जाऊ, कुणाकडे हात पसरू? मी तुला या वाड्यात हिस्सा मागत नाहीये,
पण मला इतकी जागा दे जिथे मी सुखाने झोपू तरी शकेन. तू या गावात सगळ्यांची मदत करत असतो, मग आज तुझ्या बहिणीची मदत नाही करणार का तू? असे म्हणत ती पुन्हा रडायला लागली. इतक्यात राधा आजी कालिंदीला म्हणाले, कालिंदी, तुझ्या वडिलांनी काय म्हणले तू ऐकलं नाही का? चालती हो इथून, ते पण आत्ताच्या आत्ता. इतक्या वर्षानंतर आमच्या घरात आनंदाचा क्षण आला आहे आणि आम्हाला घरात रडारड बिलकुल नको आहे. पण कालिंदीने बोललेली ही गोष्ट मिलिंद काकाच्या मनाला लागली होती आणि त्यांनी सगळ्यांचा विरोध असताना सुद्धा कालिंदीला वाड्यावरील वरच्या मजल्यावर मोकळी असलेली एक खोली राहायला दिली. पण काकांना माहिती नव्हते की त्यांनी कालिंदीला नाही तर वाड्यातील सगळ्या लोकांच्या मृत्यूला या वाड्यात जागा दिली होती. वरच्या खोलीत जाताच कालिंदीचा रडण्याचा आवाज एकदम बंद झाला. खरं तर सगळ्यांना माहिती होते की कालिंदी ही नाटकच करत आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ होती. कालिंदी तिच्या खोलीतून बाहेर आली आणि स्वयंपाकघराकडे जाऊ लागली. तेवढ्यात राधा आजीने तिला पायऱ्यांवरतीच थांबायला सांगितले आणि रागात ती कालिंदीला म्हणाले, हे बघ कालिंदी, तुझी खोली वरती आहे आणि ती आम्ही तुला भीक म्हणून दिली आहे, तर घरातल्या दुसऱ्या कोणत्याही जागेत तुला जायची परवानगी नाही. तू फक्त वरच्या खोलीतच बसायचं. राधा आजीच्या या बोलण्याचा कालिंदीला खूपच राग आला. तिच्या डोळ्यात जणू काही रक्तच उतरले होते. कालिंदी राधा आजीला एकदम तोंडासमोर येऊन म्हणाली, म्हातारे, ही भीक नाही, हा माझा फारसा हक्क आहे आणि तो मी घेऊनच राहणार. मला माहित आहे तुम्ही सगळे हा वाडा त्या मिलिंदच्या घशात घालणार आहात, पण मी हे होऊ देणार नाही जोपर्यंत मी जिवंत आहे आणि हो मेल्यावर सुद्धा. अशी म्हणून कालिंदी पुन्हा आपल्या खोलीकडे निघून गेली आणि जात असताना मिलिंद काका तिला रस्त्यामध्येच आले. पण कालिंदीने मिलिंद काकाला एक धक्का मारत पुढे गेली. खरं तर सगळ्यांना माहित होते की कालिंदी वाड्यात आता कशासाठी आली होती आणि तिने एकाच दिवसात आपला रंग दाखवायला सुरुवात केली होती. आता असे 4-5 दिवस निघून गेले. कालिंदी आत्या फक्त रात्रीचीच वाड्यावर येत होती आणि सकाळी सकाळी साडीत काहीतरी गुंडाळून ती निघून जात असायची. त्यावेळी मी 5वीची परीक्षा देऊन 6वीमध्ये जाणारच होतो. आता उन्हाळा सुद्धा संपत आला होता आणि पावसाळा सुरू होणारच होता आणि हे सगळे माझ्या डोळ्यांनी मी बघत होतो. मी दिवसभर खेळत असायचो, त्यामुळे रात्री अंथरुणावर पडताच मला झोप लागायची. आणि आता ही घटना त्या दिवशीची आहे, ज्या दिवशी कालिंदीने सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आम्ही सगळे मुले हॉलमध्ये झोपलो होतो. रात्रीच्या 2 वाजता अचानक लाईट गेली आणि त्यामुळे पंखा बंद झाला. मला खूप गरम होत असल्यामुळे माझे डोळे उघडले आणि मी पाणी पिण्यासाठी किचनकडे जाऊ लागलो. अंधार असल्यामुळे मला जास्त काही दिसत नव्हते, पण रात्रीच्या त्या भयान शांततेत मला कसला तरी आवाज येऊ लागला. जणू काही कोणीतरी फुसफुसत आहे आणि तो आवाज घरच्या वरच्या मजल्यावरून येत होता, जिथे कालिंदी आत्या राहत होती. मी हळूहळू पायऱ्यांवरून वरती जाऊ लागलो. खरं तर त्यावेळी माझे हृदय जोरजोरात धडधडत होते. पायऱ्या तर मला दिसतच नव्हत्या. मी भिंतीला हात लावत वरती जाऊ लागलो आणि जसजसा मी त्या खोलीकडे जाऊ लागलो तसतसा मला तो आवाज आणखीन स्पष्ट आणि मोठा येऊ लागला होता. आणि आता तो फक्त आवाज नव्हता, तर मला स्पष्ट ऐकू येत होते की तो आवाज
कालिंदी आत्याचा होता आणि ती कसली तरी मंत्र उच्चारत होती. मी आता त्या खोलीच्या समोर येऊन थांबलो होतो आणि मी समोर पाहिले की त्या काळ्या कुट्टा अंधारात खिडकीतून पिवळा आणि लाल प्रकाश बाहेर पडत होता आणि त्या उजेडातून काळा धूर बाहेर निघत होता. पहिले मला वाटले की त्या खोलीत आग लागली आहे आणि म्हणून मी खिडकीपाशी गेलो आणि आत डोकावून पाहिले आणि समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझे हृदय जणू काही जोरजोरात धडधडू लागले होते. डोक्यातून घामाच्या धारा वाहू लागल्या आणि माझ्या डोळ्यांवरती माझा विश्वासच बसत नव्हता. कारण मी पाहिले की आतमध्ये पूर्ण खोली धुराने भरलेली होती. जमिनीवर काळ्या रंगाने एक गोल वर्तुळ काढले होते. त्यात विचित्र चित्र रेखाटले होते. त्याच्या बाजूला मेणबत्त्या जळत होत्या आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे त्याच्या समोर कालिंदी आत्या बसली होती. ती पूर्णपणे नग्न अवस्थेत होती. तिच्या अंगावर एक सुद्धा कपडा नव्हता आणि तिच्या समोर एक काळी बाहुली होती. ती बाहुली खूपच भयानक दिसत होती. त्या बाहुलीचे डोळे एखाद्या जिवंत माणसासारखे वाटत होते. मला जाणवत होते की ती बाहुली डोळे सगळीकडे फिरवत होती. कापसापासून बनवलेले तिचे होठ हलत होते. जणू ती बाहुली काही मंत्र उच्चारण करत आहे आणि कालिंदी आत्या काहीतरी मंत्र म्हणत त्या बाहुलीवरती फेकत होती आणि ती बाहुली तडफडत होती. मी खिडकीच्या बाहेर थांबून हे सगळे पाहतच होतो आणि आणखीन व्यवस्थित पाहता यावे म्हणून मी थोडी आणखीन खिडकी खोलली आणि काही आवाज न करता मी ते भयानक दृश्य पाहू लागलो. कालिंदीच्या समोर एक मोठे गोल वर्तुळ होते. त्यात एका बाजूला एक टोकरी सुद्धा ठेवली होती. त्याच्यामध्ये हिरवी साडी, बांगड्या, नेल पॉलिश, लिपस्टिक, पैंजण, मंगळसूत्र आणि इतर वस्तूही ठेवल्या होत्या. कालिंदीच्या हातामध्ये कुंकू होते. ती काही मंत्र म्हणत ते कुंकू त्या बाहुलीवरती टाकत होती आणि कुंकू टाकताच कालिंदी ती टोकरी त्या वर्तुळात सरकवत होती आणि ती बाहुली जिवंत होताच लाथ मारून पुन्हा ती टोकरी वर्तुळाच्या बाहेर सरकवत होती आणि हे करत ती जोरजोरात हसत होती. तिचे ते भयानक हसणे पाहून आणि भीतीने माझे हातपाय थरथर कापत होते. मी 10 ते 15 मिनिट एका पुतळ्यासारखा थांबून हे सगळे पाहत होतो आणि इतक्यात कालिंदीने बाजूला ठेवलेला चाकू उचलला आणि समोर ठेवलेल्या बाहुलीवरती ती तो चाकू मारू लागली. आणि भयानक गोष्ट म्हणजे त्या बाहुलीच्या आतून रक्त येऊ लागले होते. कालिंदी रक्त हातात घेऊन डोक्यावरून मागे फेकू लागली आणि त्याच वेळी तिच्या मागे खिडकीच्या बाहेर मी थांबलो होतो आणि कालिंदीने फेकलेले रक्त माझ्या अंगावर आणि तोंडावरती पडले. रक्त पडताच इतका वेळ पुतळ्यासारखा थांबून हे सगळे पाहणारा मी एकदम भानावरती आलो आणि आता मला खूप भीती वाटू लागली होती. माझ्या गळ्यातून माझा आवाजच बाहेर निघत नव्हता. माझे पाय जणू सुन्न पडले होते. माझे मन मला सांगत होते की इथून पळून जा, की राम इथून पळून जा, पण माझे शरीर मला साथच देत नव्हते. मी खाली बघून माझ्या चेहऱ्यावर उडालेले रक्त शर्टाने पुसतच होतो आणि जसे मी तोंड पुसून वरती बघितले तसे माझ्या तोंडातून एक जोराची किंकाळी निघाली. माझे डोळे जणू आता बाहेरच पडणार होते, कारण माझ्या समोर खिडकीच्या आतून कालिंदी उभी होती. निर्वस्त्र, काळा गोल चेहरा, कपाळावर भले मोठे कुंकू
डोळे एखाद्या जनावराप्रमाणे मोठे. मगाशी बाहुलीवर कुंकू टाकताना तिच्या डोक्यातही कुंकू उडाले होते, ज्यामुळे तिचे केस सुद्धा लाल दिसत होते. काळे पिवळे दात आणि एक भयानक हसू. ती एकटक माझ्या डोळ्यात डोळे घालून बघत होती. मी तिथेच थरथर कापत उभा होतो. हळूहळू माझे डोळे बंद होऊ लागले होते आणि मी चक्कर येऊन तिथेच खाली पडलो. पण माझ्या आवाजाने घरातील सगळ्यांची झोप उडाली होती. सगळे पळत आवाजाच्या दिशेने वरच्या मजल्यावरती आले. मला जेव्हा थोडी जाग आली तेव्हा माझी आई मला उठवत होती. तेव्हा मी आईला कालिंदी आत्याच्या खोलीकडे बोट दाखवत सांगू लागलो, पण माझा आवाज माझ्या गळ्यातून निघतच नव्हता. अजूनही त्या खोलीतून मंत्रोच्चारण करण्याचा आणि जोरजोरात हसण्याचा आवाज येत होता. सगळ्यांना माहित होते की आतमध्ये कालिंदी आहे. आजोबा, काका, काकी सगळेजण कालिंदीला जोरजोरात हाका मारू लागले. जोरजोरात दरवाजा वाजवू लागले, पण आतून काहीच प्रतिक्रिया येत नव्हती. उलट मंत्रांचा आणि हसण्याचा आवाज आणखीन जोरात येऊ लागला. मिलिंद काका आता जोरजोरात दरवाजा ढकलू लागले, पण आतून कडी लावली असल्यामुळे दरवाजा उघडता येत नव्हता. तेव्हा काकांनी जोरात दरवाजा ढकलला आणि ते आतमध्ये गेले. जेव्हा घरातल्या सगळ्या लोकांनी खोलीतील ते भयानक दृश्य पाहिले तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण खोलीत कालिंदी पूर्ण निर्वस्त्र त्या बाहुलीच्या भोवती गोल गोल फेऱ्या मारत होती. पूर्ण खोली धुराने भरलेली होती. मेणबत्तीच्या उजेडात ते दृश्य आणखीनच भयानक दिसत होते. पण आजोबांचा चेहरा रागाने लाल झाला होता. आजोबांनी ती बाहुली उचलून बाहेर फेकून दिली आणि तिथेच असलेल्या त्या टोकरीला लाथ मारली आणि तेवढ्यातच कालिंदी थांबली. तिने आजोबांना एक जोराचा धक्का मारला आणि जोरजोरात ओरडत म्हणाले, तुम्ही इथून निघून जावा, नाहीतर माझी साधना अपूर्ण राहील आणि त्याचे परिणाम खूपच वाईट होतील. मला एकटीला इथे सोडून द्या. आजोबांनी कालिंदीचे केस पकडून तिच्या एक कानाखाली मारले. आम्ही इथून निघून जाऊ म्हणजे तू हा तमाशा करायला मोकळे होशील, असे म्हणत आजोबांनी त्या वर्तुळात ठेवलेले लिंबू, नारळ आणि कुंकू यांना लाथ मारले. मिलिंद काकांनी जळत असलेल्या आगीवरती आणि मेणबत्त्यांवरती पाणी टाकून विझवले. त्यामुळे खोलीत आणखीनच धूर झाला. त्याच वेळी आजोबांनी ती बाहुली उचलली आणि घराच्या बाहेर फेकून दिली. आणि जशी ती बाहुली बाहेर पडली तसा एक जोराचा हवा आला. जमिनीवर पडलेले कुंकू, राख सगळ्या घरात फिरू लागले. सगळ्यांनी डोळे बंद करून घेतले. घरात आणि खिडकीच्या काचा फुटून एकच जोराचा आवाज झाला. त्या खोलीत इतका अंधार होता की बाजूला थांबलेला माणूस सुद्धा दिसत नव्हता. तू हे सगळं करण्यासाठी या घरात आली होती ना? चल निघ इथून, आत्ताच्या आत्ता निघ. आजोबांचे वाक्य पूर्ण होण्या अगोदरच राधा आजी जोरजोरात किंचाळू लागले. मिलिंद काकांनी त्यांच्या मोबाईलचा टॉर्च चालू केला आणि समोरचे दृश्य पाहून सगळ्यांच्या शरीरातील रक्तच गोठले. कारण कालिंदीने आजीच्या गळ्यावरती दात घुसून चावा घेत होती. बाजूलाच असलेली काकी कालिंदीला बाजूला करत होते, पण कालिंदी हलत सुद्धा नव्हती. आजी वेदनेने विवळत होती. तेव्हा मिलिंद काकांनी कालिंदीचे केस पकडून तिला जोरजोरात मारू लागले आणि सगळी ताकद एकवटून कालिंदीला जोरात ओढले आणि दरवाजावरती ढकलले. कालिंदी दरवाजापाशी खाली पडली. आजोबांनी आजीला घेऊन बाहेर गेले. काकांनी सुद्धा काकीला बाहेर जायला सांगितले. आईने मला आणि माझ्या बहिणीला खाली ओढून नेले. तेव्हा खाली पडलेली कालिंदी रागाने काकाकडे बघत होती. तिच्या डोळ्यात
जणू काही लाल आगच होते. खाली पडल्या पडल्याच ती काकांना एका माणसाच्या आवाजात म्हणू लागली, तुम्ही लोक मला या वाड्यातून बाहेर काढणार? तुमची इतकी हिंमत की मला माझी साधना करण्यापासून थांबवले? आता याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागणार. आता या वाड्याचा विनाश होणार. या वाड्यातील एक एक माणूस जिवंत राहणार नाही. आता बघच मी काय करते. असे म्हणत कालिंदी उठायला लागली. इतक्यात काकांनी दरवाजा ओढून बाहेरून कडी लावून घेतली. कालिंदी जोरजोरात ओढू लागले. दरवाजा वाजू लागले. जी एखाद्या माणसासारखी ताकद पाहून पहिलवानासारखे असलेले काका सुद्धा घाबरले होते. हा नजारा पाहून घरातील सगळेच लोक घाबरले होते. आजोबांनी मला उचलले. मिलिंद काकांनी आजीला हातात धरून वाड्याच्या बाहेर आणले. पण वरच्या खोलीतून कालिंदी आत्याचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज अजूनही स्पष्ट येत होता. आम्ही सगळेजण क्लिनिकमध्ये गेलो आणि सकाळपर्यंत आम्ही तिथेच होतो. वाड्यावर 9 महिन्याची गरोदर काकी आणि मिलिंद काका तिथेच थांबले होते. आणि मित्रांनो, हीच आमची सगळ्यात मोठी चुकी ठरली. कारण गरोदर बायांवरती काळ्या जादूचा लगेच परिणाम होतो. कालिंदी आत्याला आम्ही त्या खोलीत कोंडून जरूर ठेवले होते, पण तिने तिच्या अशा काही साधनांचा वापर केला ज्यामुळे घरात काका काकूंना मेलेल्या लोकांचे आत्मा दिसू लागले. ते वाईट आत्मा किंवा काळ्या सावल्या काका आणि काकूंवरती हल्ला करू लागल्या. त्यांना मारण्याचा प्रयत्न करू लागल्या. पण नशीब इतके चांगले होते की तिथे जवळच देवघर होते. काका आणि काकू त्या देवघरात जाऊन आतून कडी लावून बसले होते. रात्रभर काका आणि काकूंना त्या काळ्या सावल्यांनी खूपच त्रास दिला, पण देवाच्या कृपेने ते दोघेही सुखरूप बचावले. काही वेळाने सूर्याची किरणे घरात येऊ लागली, ज्यामुळे काकांच्या जीवात जीव आला. त्यांनी काकूला उठवले आणि देवघराचा दरवाजा उघडला. आणि बाहेरचा नजारा पाहून त्यांच्या अंगावरती काटाच आला. घरातील सर्व सामान इकडे तिकडे पडले होते. घरातील सगळीकडे कुणाच्या तरी पावलांचे ठसे उमटले होते. इतक्यात आजोबा घरात आले. काकांनी आजोबांना रडत रडत रात्री घडलेली सर्व घटना सांगितली. काका आजोबांना म्हणाले की हे सगळं या वाड्यामुळेच होत आहे ना. हा वाडा आपण कालिंदीला देऊन टाकू आणि इथून आपण निघून जाऊया. बाबा काकांना म्हणाले, ठीक आहे मिलिंद, चल आपण कालिंदीला बघून येऊ. जेव्हा काका आणि आजोबा कालिंदीच्या खोलीकडे जाऊ लागले तेव्हा पायऱ्यांवरती खूप सारे कुंकू पसरले होते आणि त्या कुंकुवामध्ये कुणाच्या तरी पावलांचे ठसे होते जे कालिंदीच्या खोलीपर्यंत गेले होते. जेव्हा काका आणि आजोबा कालिंदीच्या खोलीसमोर गेले तेव्हा त्यांनी पाहिले की अजूनही कालिंदी त्या कालिंदीच्या खोलीचा दरवाजा बाहेरूनच बंद होता. घाबरत घाबरत काका आणि आजोबांनी तो दरवाजा उघडला आणि जेव्हा ते खोलीच्या आतमध्ये गेले तेव्हा खोलीचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, ज्याचा विचार आजोबा आणि काकांनी कधीच केला नव्हता. ती गोष्ट आता त्यांच्या समोर होती. कालिंदी समोरच एका भिंतीला टेकून एका भयानक मुद्रा करून बसली होती. ती दरवाजाकडेच पाहत होती. तिचे मोठे डोळे आणखीनच लाल दिसत होते. चेहऱ्यावर एक भीती होती. तिचे केस जमिनीवर सगळीकडे पसरले होते. कदाचित तिनेच तिच्या हातांनी तिचे केस उपटले होते, त्यामुळे तिच्या डोक्यातून रक्त वाहून तोंडावर पसरले होते आणि आता ते रक्त सुकूनही गेले होते. काका
कालिंदीपाशी गेले आणि तिच्या हातात हात घेऊन बघितला. काकांनी आजोबांना सांगितले की कालिंदी आता जिवंत नाही. खोलीतील पूजेचे सगळे सामान इकडे तिकडे पसरले होते. ती बाहुली आता कोणीतरी फाडून टाकली होती. पूर्ण घरात तेच पावलांचे ठसे होते जे बाहेर आणि पायऱ्यांवरती होते. पण तो कोण होता याचे उत्तर काकांना सापडत नव्हते. काकांनी बाजूलाच पडलेली साडी उचलून कालिंदीच्या अंगावरती टाकली आणि दोघे पुन्हा बाहेर येऊन आता पुढे काय करायचे याच्यावरती चर्चा करू लागले. आजोबा, आजी आणि काकू यांना हळू आवाजात सांगू लागले की या परिस्थितीत कालिंदीचा अंतिम संस्कार करू शकत नाही. गाववाल्यांना आपण काय सांगणार, आणि सांगितले तरी आपल्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार. तेव्हा मिलिंद काकांनी सुचवले की आपल्या वाड्याच्या मागे जी मोकळी जागा आहे तिथेच आपण कालिंदीला पुरून टाकूया, जेणेकरून कोणाला याबद्दल काहीच कळणार नाही. आजोबांना आणि घरच्यांना काकांची कल्पना पटली आणि त्यांनी संध्याकाळ होण्याची वाट पाहू लागले, कारण दिवसाच्या उजेडात हे काम करणे शक्य नव्हते. आजोबांनी पुन्हा कालिंदीच्या खोलीचा दरवाजा बाहेरून लावून घेतला आणि सगळेजण खाली आले. आजोबांनी त्यांच्या भावाला आणि भाच्याला म्हणजे माझ्या आजोबाला आणि वडिलांना सुद्धा बोलावून घेतले. त्यांच्या बोलण्यात एक भीती असल्यामुळे माझे वडील आणि आजोबा दुपारी 1 वाजेपर्यंतच वाड्यावरती पोहोचले. तोपर्यंत मी आणि राधा आजी सुद्धा दवाखान्यातून घरी आलोच होतो आणि आता संध्याकाळची वेळ झाली होती. आम्ही सगळे वाड्याच्या अंगणात बसलो होतो, पण कोणाशी काहीच बोलत नव्हते. सगळे एकदम शांत आणि एका भीतीच्या वातावरणात वावरत होते. संपत आजोबांनी सगळ्यांना वाड्याच्या आतमध्ये यायला सांगितले आणि वाड्याच्या मुख्य दरवाजा आतून लावून घेतला. गणपत आजोबांना घडलेली सगळी घटना सांगितली. तेव्हा गणपत आजोबा एकदम रागावून संपत आजोबांना म्हणाले, तुझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. तुला काय वाटते, कालिंदी सोबत हे सगळं संपलं आहे का? तुला माहित तरी होतं का कालिंदी कसली पूजा करत होती? एक गोष्ट तर स्पष्ट आहे की या पूजेमध्ये विघ्न आल्यामुळे कालिंदीचा मृत्यू झाला आहे. याचा अर्थ असा आहे, कालिंदी जी पूजा करत होती ती खूपच अघोरी पूजा असली पाहिजे. आणि आता तू म्हणत आहे की कालिंदीची बॉडी वाड्याच्या मागे पुरून टाकायची. पण जर ही गोष्ट गावात कुणाला कळली ना, तर तुझ्या घरचे लोक पाणी सुद्धा पिणार नाही. आणि हो मिलिंद, तुला या घरामध्ये तिला घ्यायला कोणी सांगितले होते? तुला चांगले ठाऊक होते ना की ती असं काहीतरी करते म्हणून. आणि ती तर आपल्यासाठी केव्हाच मेली होती ना, मग तिला या वाड्यात घ्यायचा प्रश्नच येत नव्हता. आणि आता राहिली गोष्ट संपत्तीची, तर तिला एखाद्या जमिनीचा तुकडा देऊन या वाड्यापासून लांब ठेवायचे होते. पण तुम्ही तर तिला या वाड्यातच राहायला जागा दिली. एक गोष्ट लक्षात ठेवा, कालिंदी मरताना समाधानाने मेली नाही. तिचा आत्मा कसा काय शांत राहणार? नकळत तुमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. ठीक आहे, आता पुढे काय करायचे ते पाहू आपण. आता माझे वडील आणि मिलिंद काकांनी वाड्याच्या मागे खड्डा करायला सुरुवात केली होती. आम्ही बाकी सगळे वाड्याच्या समोरच बसलो होतो. सगळे एकदम गप्प होते. त्या दिवशी आम्ही कोणी सुद्धा जेवण केले नव्हते. ते उन्हाळ्याचे दिवस असून सुद्धा आकाशात काळे ढग भरून आले होते. असे वाटत होते की कधीही पाऊस सुरू होईल. त्यामुळे गावातील लोक आपापली जनावरे घेऊन लवकरच घराकडे चालले होते. आभाळात पक्षी आपापल्या घरांकडे झेप घेत होते. आणि इकडे वाड्याच्या मागे कालिंदीला काढण्यासाठी खड्डा खांदून तयार झाला होता. हळूहळू
पाऊस सुरू झाला. पप्पा आणि काका घरामध्ये आले. त्यांचे पूर्ण कपडे मातीने मळाले होते. त्यांच्या खांद्यावरती कुदळ आणि फावडे होते. दोघांनी घटाघटा पाणी पिले. संपत आजोबांनी अगोदरच एक चादर काढून ठेवली होती आणि आता दोघे आजोबा चादर घेऊन कालिंदीच्या वरच्या खोलीकडे जाऊ लागले होते. मागून काका पण एक टॉर्च घेऊन जाऊ लागले. पण आता सगळे कालिंदीच्या खोलीमध्ये गेले. खोलीत खूपच अंधार पडलेला होता. काकांनी टॉर्च लावला आणि टॉर्चच्या उजेडात आजोबांनी ती चादर खाली हातरली. आता कालिंदी आत्याचे शरीर उचलून त्या चादरीवरती ठेवायचे होते. पण दिवसभर निश्चित पडलेल्या तिच्या शरीरातून खूपच घाणेरडा वास येऊ लागला होता आणि वासामुळे आता सगळ्यांच्या पोटात मळमळ होऊ लागली होती. पण मित्रांनो, एक गोष्ट इथं लक्षात ठेवा की माणसाचे शरीर इतक्या लवकर कधी सडत नाही जितक्या लवकर कालिंदी आत्याचे शरीर सडले होते. नक्कीच तिच्या शरीरात कोणत्या तरी भयानक शक्तीचा वास होता. मिलिंद काकांनी कालिंदी आत्याच्या शरीराला उचलण्याचा प्रयत्न केला, पण काकांचा हात कालिंदी आत्याच्या मांसामध्ये शिरले. म्हणजे विचार करा की शरीर किती जास्त सडले होते, ते पण काही तासातच. जसे तसे 4 लोकांनी मिळून तिचे शरीर त्या चादरीवरती गुंडाळून ठेवले. चादरीवर पडलेले तिचे शरीर अजूनही तितकेच भयानक दिसत होते. तिचे मोठे डोळे ज्यावर मुंग्या रेंगत होत्या. अजूनही तिची नजर जणू सगळ्यांना रागाने आणि बदला घेण्यासाठी तरसत असल्यासारखे जाणवत होते. आजोबांनी तिथे पडलेले पूजेचे सगळे साहित्य, हळद, कुंकू, बांगड्या, ती बाहुली, सगळं काही त्या चादरीवरतीच टाकले आणि सगळ्यांनी मिळून ते शरीर खाली आणले. खाली बसलेल्या घरातील सगळ्या बायका पळत वाड्याच्या बाहेर गेल्या. सगळ्यांनी पळतच कालिंदीचे शरीर वाड्याच्या मागे घेऊन गेले आणि अगोदरच खोदलेल्या त्या खड्ड्यात फेकून दिले. कालिंदीच्या आत्म्याला शांती लागावी म्हणून सगळ्यांनी प्रार्थना केली आणि रात्रीच्या त्या अंधारात कालिंदीला त्या खड्ड्यात पुरून टाकले. आता सगळे वाड्यात परत आले होते. आजींनी सगळ्यांसाठी पाणी गरम करून ठेवले होते. सगळ्यांनी वाड्याच्या समोरच आंघोळी केल्या आणि कपडेही तिथंच उतरून टाकले. आज कोणालाच भूक लागली नव्हती, पण सकाळपासून कोणी काहीच खाल्ले नसल्यामुळे आजीने सगळ्यांना थोडे खाण्यासाठी बनवले होते. सगळ्यांनी जेवण केले आणि वाड्याच्या समोर बसले होते. आकाशात ढग जोरजोरात वाजत होते. वीज एखाद्या ट्यूबलाईट सारखी चमकत होती, पण पाण्याचा एक थेंब सुद्धा पडत नव्हता. त्या दिवशी वातावरण खूपच भयानक आणि भीतीदायक झाले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता आणि भीती दिसत होती. अंगणात सगळे जेवण करत बसले होते. काकू मला दारापाशी खुर्चीवर बसवून जेवण चारत होती. काकूने जसा पहिला घास मला भरू लागले तसे काकूंच्या पोटात जोरजोरात दुखू लागले. ती पोट पकडून तिथेच खाली पडली. काकूंचा आवाज ऐकून सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे गेले आणि सगळे पळतच काकूला पकडायला आले. काकू जोरजोरात आपले पोट पकडून ओरडू लागले. जणू काही कोणीतरी तिच्या पोटात हात घालून आतील बाळाला जोरजोरात बाहेर ओढत आहे. त्यांच्या किंकाळ्या पूर्ण वाड्यात भयानक वाटत होत्या. सगळ्यांनी मिळून काकूला उचलले, पण वेदना खूपच भयानक असल्यामुळे काकू तिथेच बेशुद्ध पडल्या. माझ्या वडिलांनी आमची कार काढली, तर काका आणि आजोबांनी काकीला उचलून गाडीत टाकले. खरं तर काकूंचे 9 महिने पूर्ण झाले होते, त्यामुळे सगळ्यांना वाटत होते की कोणत्याही क्षणाला काकूंची डिलिव्हरी होईल. पण दवाखान्यामध्ये पोहोचेपर्यंत काकूंनी डोळे उघडलेच नव्हते. त्यामुळे डॉक्टरांनी
ऑपरेशन करण्यासाठी घेऊन गेले आणि फक्त 5 मिनिटांमध्ये डॉक्टर बाहेर आले. घरातील सगळे डॉक्टरांना हसत बघत होते, कारण त्यांना वाटत होते की घरामध्ये घडलेल्या या घटनांमध्ये एक चांगली बातमी येणार म्हणून. पण डॉक्टर बाहेर येऊन सगळ्यांकडे एक नजर बघितले आणि त्यांनी गंभीर आवाजात सांगितले की बाळ आणि आई अर्ध्या तासापूर्वीच या जगाला सोडून गेले आहे. हे ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण आम्हाला हॉस्पिटलला येण्यासाठी जवळपास 40 मिनिटे लागली होती आणि फक्त 30 मिनिटांपूर्वी घरातील 2 सदस्य या जगाला सोडून गेले. या बातमीने सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसला. आता रात्रीचे 2 वाजले होते आणि डॉक्टरांनी दोघांची बॉडी पोस्टमॉर्टम करण्याचे ठरवले होते. पण त्याचा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी येणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांनी आपल्या पूर्ण प्रोसिजर केल्या आणि दोघांच्या बॉडी घरच्यांच्या हातामध्ये दिल्या. आणि जेव्हा सगळ्यांना रिपोर्ट कळाला तेव्हा सगळ्यांचेच रक्त गोठले. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण रिपोर्टमध्ये नमूद केले होते की काकूचा मृत्यू हा साधारण नव्हता, तर त्यांच्या पोटातील सगळे अवयव कोणीतरी धारदार शस्त्राने कापून वेगळे केले होते आणि शरीरातच अंतर्गत रक्तस्राव झाल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हा रिपोर्ट डॉक्टरांसाठी आणि घरच्यांसाठीही तितकाच विचित्र होता. आता घरातील लोकांनी खूपच जड मनाने काकू आणि बाळाचा अंत्यविधी पार पाडला. आता घरातील वातावरण खूपच उदास, भयानक आणि चिंताग्रस्त झाले होते. त्या दिवसानंतर आमच्या वाड्यात आता खूपच भयानक घटना घडू लागल्या होत्या. रात्रीच्या वेळी सगळ्यांना वाड्यात काळ्या सावल्या फिरताना दिसू लागल्या. वरच्या मजल्यावर जोरजोरात हसण्याचा आणि पडण्याचा आवाज येऊ लागला. रात्री झोपल्यावर सगळ्यांना त्यांच्या छातीवर वजन असल्यासारखे जाणू लागले. जणू काही कोणीतरी त्यांच्या छातीवर बसून त्यांचा गळा दाबत आहे. घरातील सगळेच लोक घाबरले होते. रात्र होताच सगळ्यांच्या अंगावरती काटा येत असायचा. घरामध्ये जोपर्यंत काकीचा दावा होत नाही तोपर्यंत कसलीच पूजा करता येणार नव्हती. आणि दिवसेंदिवस घरातील त्या घटना आणखीन भयानक होऊ लागल्या होत्या. आता तर दिवसामध्ये सुद्धा आम्हाला काळ्या सावल्या दिसू लागल्या होत्या. घरातील ताज्या जेवणाला घाणेरडा वास येऊ लागला होता. गायीने दिलेले ताजे दूध सुद्धा फाटत असायचे. घरातील जनावरे रात्रंदिवस फक्त जोरजोरात ओरडत असायची. आता त्या वाड्यात राहणे घरच्यांसाठी खूपच अवघड झाले होते. सगळ्यांना त्या घरात कोणत्याही खोलीत एकटे जाणे किंवा राहण्याची हिंमतच नव्हती. शेवटी काकूंचा धावा आला. भीषण उन्हाळ्यामुळे दिवस असताना सुद्धा त्या दिवशी धो-धो पाऊस सुरू झाला. त्यामुळे वाड्यापाशीच एका जागी दहाव्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. कार्यक्रम संपला. सगळे वाड्यात बसून जेवण करत होते आणि त्याच वेळी संपत आजोबा आणि मिलिंद काका काकूंची आणि बाळाची राख नदीत सोडण्यासाठी गेले. इकडे वाड्यात लोक त्यांची परत येण्याची वाट पाहत होते. पण बराच वेळ झाला तरी दोघेही परत आले नाही. त्यामुळे गावातील आणि घरातील लोक त्यांना शोधण्यासाठी नदीवर गेले. पण नदीवरती गेल्यावर त्यांना दिसले की तिथे संपत आजोबा आणि मिलिंद काका दोघेही नव्हते. सगळ्यांनी त्यांना आजूबाजूला शोधले, पण ते दोघे कुठे सापडले नाही. आणि इतक्यात नदीच्या कोपऱ्यात संपत आजोबांचे धोतर पडलेले दिसले आणि काही वेळातच त्यांचे शरीरही नदीतूनच मिळाले.
इकडे अजून दावा पूर्णही झाला नव्हता आणि तिकडे अजून घरातील 2 लोकांच्या डेड बॉडी अंत्यविधीसाठी सज्ज झाले होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी सारा गाव लोटला होता, कारण गरिबांची मदत करणे किंवा कुणाच्याही घरातील सुखदुःख असो, आजोबा आणि काका नेहमीच पुढे असायचे. लोकांसाठी ते खूप चांगली माणसे होती. आजोबा आणि काका नेहमीच पुढे असायचे. लोकांसाठी ती चांगली माणसे होते. आता दोघांचा अंत्यविधी चालूच होता. इतक्यात तिथेच बसलेली राधाजी जोरजोरात हसू लागले. कालिंदीने माझा बदला घेतला, माझ्या कालिंदीने बदला घेतला. ती जी म्हणाली होती तिने ते करून दाखवले. तिने दोघांनाही मारले. असे म्हणत ती जोरजोरात टाळ्या वाजवू लागली आणि एकदम रडत रडत म्हणू लागली, जर तिने या दोघांना मारले, मग मला का जिवंत सोडले? मला सुद्धा का मारले नाही? मार मला, मार मार, लवकर मार, लवकर मार. असे म्हणत ती जोरजोरात हसू लागली आणि दुसऱ्या क्षणाला जोरजोरात रडूही लागली. राधा आजी पूर्णपणे वेडी झाली होती. आम्ही अंत्यविधी केल्यावरती त्या वाड्यात पुन्हा कधीच गेलो नाही. तो वाडा आम्ही आहे त्या परिस्थितीत सोडून टाकला. काकांची पूर्ण संपत्ती आम्ही आता दान करून टाकली. पण तो वाडा आम्ही कालिंदीसाठी तसा सोडला. आम्ही तो वाडा शांत करण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण कालिंदी आत्याने ती जी बोलली होती ते तिने करून दाखवले. तिने तो वाडा मेल्यानंतरही सोडला नाही. अमावस्येच्या रात्री लोकांना त्या वाड्यातून जोरजोरात रडण्याचा, चालण्याचा आणि किंकाळण्याचा आवाज ऐकू येतात. आता तर लोकांनी त्या वाड्यासमोरून जाणेही बंद केले आहे. लोकांना त्या वाड्याच्या वरच्या मजल्यावरती एक निर्वस्त्र बाई दिसते आणि रात्रीच्या त्या अंधारात ती बाई खूपच भयानक दिसत असते. ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून कालिंदी आत्याच आहे. संपत्तीच्या मोहापायी तिने रागिनी नावाच्या हडळीकडे स्वतःचा आत्मा समर्पित केला होता, ज्यामुळे ती आजही जन्म आणि मृत्यूच्या सापळ्यात अडकून पडली आहे. काही वर्षांनी एका कामानिमित्त मी त्या गावात गेलो होतो. तेव्हा मी लांबूनच त्या वाड्याला पाहिले. एकेकाळी भव्य, दिव्य आणि सुंदर असा तो वाडा आता पूर्णपणे खंडर झाला होता. त्याच्या भिंतीवरती मोठमोठे गवत उगवले होते, पण वरच्या मजल्यावर असे काहीच नव्हते. जणू काही तिथे आजही कोणीतरी राहत होते. इतका व्यवस्थित तो वरचा मजला दिसत होता. तर मित्रांनो, आजची कथा इथे संपली आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन गोष्टीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.